नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मेट्रो न्यूज. जाणून घेऊयात 1.5 मिनिटात 10 हेडलाईन्स. पोलिसांसाठी खुशखबर. राज्यातील पोलीस दलाला मिळणार नवीन वाहने. राज्य पोलीस दलासाठी तब्बल 566 कोटी रुपये किमतीची 2298 वाहनांची खरेदी. उदयनराजे पियुष गोयल यांच्या जागी आता कोणाला संधी? राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर. भाजपाच्या बॅनरबाजीला शरद पवारांच्या पक्षाचे प्रत्युत्तर. फडणवीसांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त. नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी महिलाही निवडणुकीच्या आखाड्यात. पक्षाच्या वरिष्ठांकडे तसेच नेत्यांकडे उमेदवाराची मोर्चेबांधणी. शेख हसीना यांच्या पलायनानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेश हंगामी सरकारचे नवे प्रमुख. अमेरिका मंदीच्या गर्गेत सापडणार या भीतीमुळे जगभरातील शेअर बाजार हादरले. जागतिक ब्रोकरेजने मंदीच्या भीतीतही देशांतर्गत शेअर मार्केटची गती कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. बांगलादेशात अराजक. संकट काळात एअर इंडिया ॲक्शन मोडमध्ये. स्पेशल चार्टेड प्लेननं 205 जण मायदेशी परतले. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीचे शुक्रवारी क्रांतिदिनी धरणे आंदोलन. बांगलादेशाला जाणारे कांद्याचे रोजीचे 80 ट्रक जागेवर थांबले. विमाने रद्द, सीमेजवळ जाणे टाळा असे आवाहन. ऑलिम्पिकमध्ये भारताला एकाच दिवशी 2 सुवर्णपदक जिंकण्याचा गोल्डन चान्स. विनेश फोगाट आणि अविनाश साबळे रचणार इतिहास. आजच्या हेडलाईन्स समाप्त. धन्यवाद.